श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 21 जून 2024 वार शुक्रवार आणि या दिवशी आलेली आहेत वटसावित्री पौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटपौर्णिमा असं म्हटलं जातं. वटपौर्णिमेला आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व दिलं जातं. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी महिला वटसावित्री व्रत जे आहे तर ते दरवर्षी करत असतात. हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व दिलं जातं. तर आपल्याला येत्या शुक्रवारी वटपौर्णिमेचा उपवास जो आहे तर तो ठेवायचा आहे आणि वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती देखील आपल्याला करायची आहे. परंतु या दिवशी व्रतासोबतच आणि वटवृक्षाच्या पूजेसोबतच घरात स्त्रियांनी या 5 चुका ज्या आहेत तर त्या अजिबात करायच्या नाहीत. जर तुम्ही या दिवशी कळत नाकळत या 5 चुका जर तुमच्या हातून झाल्या तर तुम्हाला व्रताचं कुठलंही फळ हे मिळणार नाही. तसेच तुम्हाला याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते देखील भोगावे लागू शकतात. या चुकांचा परिणाम तुमच्या पतीच्या प्रगतीवरती देखील होऊ शकतो आणि तुम्हालासुद्धा अनेक अडचणींना सामोरे जावं लागू शकतं. म्हणून आपल्याला या दिवशी चुकूनही या 5 चुका ज्या आहेत तर त्या करायच्या नाही. अशा कोणत्या 5 चुका आहेत हेच तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सविस्तरपणे सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला सकाळी जास्त वेळ झोपून राहायचं नाही. जरी तुम्ही या दिवशी व्रत करणार असेल किंवा नसेल तरीही तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. लवकर उठून तुम्हाला स्नान करायचं आहे. वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्यासाठीचा जो शुभ मुहूर्त जो आहे तर तो पहाटे 5:24 सुरू होणार आहे आणि 10:30 हा शुभ मुहूर्त असणार आहे. म्हणून तुम्हाला या वटवृक्षाची पूजा जी आहे तर ती याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. यावेळेस जर तुम्ही वटवृक्षाची पूजा केली तर नक्कीच तुमच्या व्रताचं तुम्हाला 100% फळ प्राप्त होईल. तर पहा, वटसावित्रीचं व्रत म्हटलं की स्त्रिया जे आहे तर तो भरपूर असा शृंगार करत असतात आणि हा शृंगार करत असताना आपल्याला काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहेत. या दिवशी आपल्याला पांढऱ्या, काळ्या आणि निळ्या या 3 रंगांच्या साड्या चुकूनही नेसायच्या नाही. त्याचबरोबर तुम्ही इतर रंगांच्या साड्या घालणार असेल तरीही त्या साड्यांवरती तुम्हाला पांढऱ्या आणि काळ्या रंगाची डिझाईन जी आहे तर ती सुद्धा असायला नको. तसेच हातामध्ये काळ्या बांगड्या किंवा पांढऱ्या निळ्या रंगाच्या बांगड्या, तसेच आपण जी कपडावरती टिकली लावणार आहेत तर ती सुद्धा या 3 रंगांची असायला नको. म्हणून आपल्याला या गोष्टींची विशेष काळजी घ्यायची आहेत. वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी हिरव्या, लाल, गुलाबी आणि पिवळ्या रंगाची साडी नेसणे हे अत्यंत शुभ आहे. यापैकी तुमच्याकडे एखादी साडी असेल तर ती देखील तुम्ही या दिवशी घालू शकता. त्याचबरोबर बघा, पुढची चूक जी आहे तर ती गर्भवती स्त्रियांनी अजिबात करायची नाही. या दिवशी गर्भवती स्त्रियांनी फक्त व्रत करायचं आहे. वटवृक्षाची पूजा तुम्हाला करायची आहे, परंतु वटवृक्षाला चुकूनही तुम्हाला फेऱ्या मारायच्या नाही. फक्त व्रत करून वटवृक्षाची पूजा करायची आहेत आणि तुम्हाला घरी यायचं आहे. या दिवशी तुम्हाला वटवृक्षाला चुकूनही फेऱ्या मारू नका. याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हालाच भोगावे लागू शकता. यामुळे खास गर्भवती स्त्रियांनी हा जो नियम आहे तर तो आवर्जून पाळायचा आहे. यानंतर पुढची गोष्ट म्हणजे बघा, बऱ्याच स्त्रिया ज्या आहेत तर या दिवशी वटवृक्षाची फांदी जी आहे तर ती तोडून घरी आणतात आणि घरी ती एखाद्या मातीच्या कुंडीमध्ये खोचतात आणि त्या फांदीची पूजा करतात. परंतु जर तुम्ही व्रत करून या फांदीची पूजा करत असेल तर तुम्हाला कुठलंच फळ प्राप्त होणार नाही. कारण या दिवशी वडाच्या झाडाची पानं किंवा फांदी तोडणे पूर्णपणे चुकीचं आहे. या वृक्षामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे त्रिमूर्ती वास्तव्य करतात आणि जर आपण या दिवशी या झाडाची फांदी तोडली
तर आपल्याला नक्कीच याचे वाईट दोष जे आहे तर ते लागू शकतात. यामुळे चुकूनही या दिवशी वटवृक्षाची फांदी जी आहे तर ती तोडून घरी आणू नका. जर काही कारणामुळे जर तुम्हाला वटवृक्षापाशी जाऊन पूजा करणं शक्य झालं नाही तर तुम्ही ही वडाझाडाची फांदी जी आहे तर ती आदल्या दिवशीच घरी तोडून आणून ठेवा किंवा एखाद्या कागदावरती तुम्ही वटवृक्षाचं चित्र काढू शकता आणि त्याची पूजा जी आहे तर ती तुम्ही करू शकता. परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की तुम्ही आदल्या दिवशीसुद्धा या वटवृक्षाची फांदी जी आहे तर ती तोडून घरी आणू नका. कारण ह्या फांदीची पूजा करूनसुद्धा आपल्याला कुठलंच फळ प्राप्त होत नाही आणि यामुळे वटवृक्षापाशीच जाऊन पूजा करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. त्याचबरोबर बघा, तुम्हाला या वटवृक्षाची पूजा करताना आपण जो कच्चा सूत जो आहे, धागा आपण त्याला म्हणतो, तर तो धागा जेव्हा आपण वटवृक्षाला फेऱ्या मारून जेव्हा गुंडाळत असतो, बांधत असतो, अशावेळी चुकूनही चुकीच्या प्रदक्षिणा मारू नका. चुकीच्या पद्धतीने हा धागा जो आहे तर तो या वृक्षाला बांधू नका. दिशा व्यवस्थित लक्ष ठेवूनच आपल्याला ही जी पूजा आहे तर ही या वटवृक्षाची करायची आहे. तसेच या दिवशी आपल्याला चुकूनही वडीलधाऱ्यांचा अपमान करायचा नाही. याउलट जेव्हा तुम्ही पूजा करून घरी येणार आहे त्यावेळी तुम्हाला या दिवशी ज्येष्ठांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत. त्यामुळे तुमच्या जीवनात बघा सदैव समृद्धी, सुख जे आहे तर ते राहील आणि तुमच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होईल. यामुळे तुम्हाला आवर्जून ही एक गोष्ट जी आहे तर ती लक्षात ठेवायची आहे. तसेच बघा, बरेच जण काय करतात की दिवसभर व्रत करतात, वटवृक्षाची चांगली पूजासुद्धा करतात, परंतु या दिवशी वटसावित्री व्रतकथा जी आहे तर ती वाचत नाही आणि यामुळे बघा आपलं व्रत जे आहे तर ते अपूर्ण राहतं. असं म्हटलं जातं की वटसावित्री पौर्णिमे दिवशी व्रतासोबतच आणि वटवृक्षाच्या पूजेसोबतच आपल्याला कथा ऐकायच्या आहेत किंवा वाचायच्या आहेत आणि तेव्हाच आपलं व्रत जे आहे तर ते पूर्ण होतं. यामुळे आपल्याला हा एक नियम जो आहे तर तो देखील या दिवशी आवर्जून पाळायचा आहे. तसेच बघा, आपण वटवृक्षाखाली जे काही फळं अर्पण करत असतो, अशावेळी ते फळं अर्पण केल्यानंतरनं तिथेच राहू देऊ नका. या दिवशी खूप जास्त पाऊस असतो, तर अशावेळी ते फळं तुम्ही पूजा केल्यानंतरनं उचलून तिथे असणाऱ्या मुलांना किंवा जे गरीब व्यक्ती असतात तर त्यांना देखील तुम्ही हे फळं देऊ शकतात. त्याचबरोबर जे ओटी आहे तर ती ओटीसुद्धा तुम्ही एखाद्या सौभाग्यवती स्त्रीला देऊ शकतात. तर हा एक नियम देखील तुम्हाला या दिवशी पाळायचा आहे. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला चुकूनही आपल्या पतीसोबत कुठल्याही प्रकारचं भांडण तंटा जो आहे तर तो करायचा नाही. ही एक खूप महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती तुम्हाला लक्ष ठेवायची आहेत. कारण पहा, या दिवशी आपण आपल्या पतीसाठी हे व्रत करत असतो, पतीच्या प्रगतीसाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हे व्रत केलं जातं. यामुळे चुकूनही दोघांमध्ये कुठल्याही प्रकारचा वाद विवाद जो आहे तर तो झाला नाही पाहिजे, याची विशेष आपल्याला काळजी घ्यायची आहेत. तर ह्या ज्या चुका आहेत तर ह्या आपल्याला आपल्या घरामध्ये अजिबात करायच्या नाही. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.